आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय करेक्ट 12 वाजायला, कमीत कमी 1 तासच आहे. थांबा मी एक्झॅक्ट टाईम सांगते. तर टाईम आता 10:47 झालेत. आणि उद्या म्हणजे की 7 जुलैला कोणाचा बड्डे दाखवू तुम्हाला? दाखवतेच थांबा आता. बड्डे बॉय बघा, बड्डे बॉय. हाय फादर. हाय. आणि मम्मीची इथं तयारी चालू आहे. गाईस उद्या ना माझा आणि पप्पाचा दोघांचा उपास आहे ट्यूसडेचा. म्हणून मी आणि पप्पा काहीच खाऊ नाही शकणार उद्या. म्हणून विचार करतोय की आजच रात्री 12च्या आत केक कापून घेऊ पप्पाचा. आणि परवा पण आपल्याला फिरायला जायचं गाईस. उद्या तर आम्हाला सुट्टी नाहीच आहे, ऑनलाईन क्लासेस असणार आहे. एवढा पाऊस पडायला लागलाय जगात, म्हणून ऑनलाईन हे इथं का फुगले मलाच नाही माहिती. म्हणजे मला ब्लॉग अपलोड करून 2 दिवस झालेत. मी ब्लॉग काढायला नाही घेतला, आत्ता स्टार्ट केला आहे. तर तुम्हाला दाखवते कसं केक कापणार आहे. पप्पाचं केक कापणार आहे. कोणीतरी येणार नाही आहे, फक्त विश करतील वाटते फोनवर. बघत राहा गाईस. आणि परवा कुठे जायचं आहे हे पण मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे. मस्त परवा काय थीम आहे ते पण दाखवते तुम्हाला. सगळं दाखवते. आता तर तयारी करून जायचं आहे. माझी तयारी बघा. मम्मी मस्त फ्रॉक घातला आहे आणि आता फिरते. दोघांचं सेम झालं गाईज बघा. विचार करून नाही घातलं पण दोघांचं सेम झालं. बर्थडे बॉय तर रिस्पॉन्स नहीं देते. आई एम सो सॉरी गाइस. बर्थडे के दिन कोई काम करता है या फिर कोई काम बताता है? नहीं बताता है. मराठी प्लीज पप्पा, मराठी आपण. ನೋಡಿ ನಾವು ಬಡ್ಡೆ ಇದ್ದಾಗ ಯಾರಾದರೂ ಕೆಲಸ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ನಿಮಗೆ. अरे रे 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 नाही पप्पा नाही, ही नाही चलते. ಯಾವ ಊರಮ್ಮ ನೀನು? ಯಾವ ಊರು ನಿಂದು? गाईज ज्यांना कन्नड समजत असेल त्यांनाच कळलं. मला पण नाही कळलं, मम्मीला तर 1% नाही कळलं. चला जाऊया गाईज. विषय हा होता की मम्मी पप्पाला ओरडत होती कारण काय न बंद करता पप्पा तसेच बाहेर निघायला लागले. अत्याचार हो रहा है हम पे. बघा अत्याचार हो रहे. बर्थडे स्टार्ट नहीं झाले गाईज. ये बर्थडे का पार्टी नहीं है, अत्याचार की पार्टी है. गाईज काय यार, व्हायलन्स फैलवा लागले घरात. मम्मी निघायला रेडी आहे. लॅपटॉप बिपटॉप बंद करून चला गाईज प्लीज. गाईज बघा फॅन बिन सगळं ऑन करून पप्पा चालले बाहेर. आणि तुम्हाला मी दाखवते ह्या फ्लॅटमध्ये बघा कसं लिकेज आहे, कसं पाणी टप 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 चालू आहे. एवढं मेसेज वगैरे टाकले तरी कोण बघत नाही, नॉनसेन्स लोक. गाईज रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे आणि छत्रीवर आहे, कोण घ्यायला जात नाही. आई जाते का तू? थँक्यू बेटा. गाईस पप्पाला न घेता आम्ही चाललो आहे केक आणायला. गाईज अजून केकच सिलेक्ट नाही झालाय. मम्मी बघा हा केक मम्मीने सिलेक्ट केला आहे बघा. मी हापून पाहिजे ना मम्मीने हावाला सिलेक्ट केला आणि पॅक पण करून टाकला. पप्पाचं काय चालू आहे इथं? मम्मीला इथं काहीतरी खायचं आहे. मग आपण इथंच केक कापूया पप्पाचा. गाईज आता छोटावाला घेतलाय आणि मोठावाला बुक करून आलो. उद्या येईल तो उद्या. आता 12 वाजता तर कापाच लागला ना, 12च्या आधी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.
मला नको एकदाच घे ना. मला नाही आवडलं. अरे लोक बापरे त्यांना उपवास आहे ना नाका सगळं त्यांची नंबर येते टेस्ट आहे. बघा खाऊन. गाईज आम्ही रात्री आलो आणि बघितलं तर लाईट बंद. अख्ख्या बिल्डिंगची लाईट गेली. ती जातेच जाते. रोजचं नाटक चालू. रोज जाते. रोज म्हणजे रोज जाते लाईट. आणि आता आम्ही लोक उठलो आहे आणि मम्मीचा उपास नाही आहे. माझा आणि पप्पाचा उपास आहे फक्त. तर आज आम्ही काहीच खाऊ शकत नाही. पण उद्या कुठे जायचं आहे मी तुम्हाला सांगितलंच असेल. उद्या आपल्याला जायचं आहे कोंडेश्वरला. मस्त सगळेजण आहे तर लय मजा येणार आहे. खूप म्हणजे खूप मजा येईल. आणि थीम पण सांगते गाईज आता आपल्याला जायचं आहे बाहेर. गाईज मम्मीने बघा किती भारी सजवलंय. बघा 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 पप्पा हे बघा सजवलंच आहे की नाही. वो नाम हम पूछे नहीं डायरेक्ट एटीट्यूड में फोन कट कर दिया बात में 2 वर्ड बोल के. चलो तर आता आपण हे फूल घेतले 2 1 पाव. हा केस उघडं ठेवायचं ना. तर गाईज ऑलमोस्ट जेवढे पण फुलं जातात ना सगळे ह्याच मार्केटमध्ये जातात. आणि पूर्ण इथले जेवढे पण आहेत ना म्हणजे हार वगैरे मोठ्या मोठ्या गाड्यांसाठी तर सगळे इथूनच घेऊन जातात बनवून. आणि हा एक कल्याणचा सगळ्यात मोठा फूल मार्केट आहे. आणि ऑलमोस्ट मी इथं खूप वेळा शूटिंग वगैरे करायला येतो. तर म्हणून लय लोक मला ओळखतात पण इकडं आलेलेच बोलतात की भाऊ आज छोटा कॅमेरा आणले. तर पाहू शकता लय मोठा मार्केट आहे. पण आत्ता सध्या एकदम शांत वाटतं. आतले सगळे दुकानं बंद आहेत. बाहेरचे सगळे चालू आहेत. आणि सकाळचं खूप जास्त गर्दी असते इकडं. म्हणजे लोक ऑलमोस्ट 4 वाजता 4:30 वाजता इकडे येतात. आणि नगरवरनं इथून तिथून लय गाड्या येतात फुलचे. आणि खूप ट्रे वगैरे विकले जातात इकडं. तर इथं सगळे लोक असे आपल्याला पाहायला लागले की कोण आले कोण नाही. तर साक्षी बघू शकता कशी करते आहे. कारण साक्षीला खूप थंडी वाजते आज. आणि आम्हाला आंब्रेला लावायचं आहे गाडीला पण ते भेटत नाही कुठं पण. आणि म्हणून कल्याणला आलं तर विचार केला यार जाऊन फुलं पण घेऊन टाकू. म्हणून आता फुलं पण घेऊन चालले. तर घर थोडं सजवायचं आहे बिकॉज आहे आज आपलाच बड्डे. तर त्यासाठी थोडा पार्टी संध्याकाळी. हे बघा गुलाब पण गाईज बघू शकता. इथल्या असं मस्तपैकी आम्ही भजी खातोय चौकावरचा. बघा मी इथंच बोलत होतो इथं भजी पण भेटतो बाजूला चाय पण भेटतो 1 नंबर. साक्षी बघा समोसा खाते पट्टी समोसा लय टेस्टी असतो. बघा राव खाऊन एक लय चव असतो. गाईस बघा मम्मी पण चाय पिते. आणि हा कावळा सारखा येतोय आणि आमच्या बाजूबाजूलाच फिरायला लागलो. 4था 5वा काय घेऊन गेले बघायला. बघा पाव घेऊन पळायला लागले. 1 नंबर पट्टी समोसा होता गाईस. 1 नंबर. काय आता साक्षीला गुलाबजामुन खायचा होता म्हणून आम्ही किशोर पेटीसकडे आले. कारण त्याच्याकडेच भारी गुलाबजामुन भेटतात. त्याच्यामुळे आम्ही इकडे खायला आलो. बघा दिल खूप झाला का नाही. बाकी कुठे गुलाबजामुन आवडत नाही भाई. कारण इथं चांगलं भेटतो म्हणून जा. तो गाइस अभी अम्मा आई है और यहाँ पर इनका डेकोरेशन चालू है. आणि बघू शकता इथं आम्ही सगळे तयार होऊन बसले. आणि इथं माझीच बर्थडेची तयारी चालू आहे. हां बघू शकता. आणि माझीच बर्थडेची तयारी माझ्या समोरच चालू आहे. तो गाइस आय ॲक्च्युअली नॉट एक्सपेक्टेड की मम्मी येईल पण आली. काय अम्मा
पोरासाठी पोरासाठी माझ्या दाद्यासाठी मेरे बेटे के लिए मेरे बर्थडे के लिए मेरी अम्मा ही है मेरी अम्मा आता ऐक ना इथं नाही असं कर. कोण कोण असं कर थँक्यू कर तुला थँक्यू यस यस सही केक है यार कैसे ये किती क्यूट आहे ग असं कापूस हा दादा खोल ना ते पण खोलायला भारी ते आता क्या बात है वीडियो क्या है यार I love you.